आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। कल्याण पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे तलावाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी तलावातील आकर्षक म्युझिकल लेझर शोचं देखील मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं आहे। तलाव सुशोभीकरणामध्ये कॅफेटेरिया, ऑक्टँगल जेट्टी, बेल टॉवर, म्युझिकल फाउंटन आणि योगा रूम या आदींचा समावेश करण्यात आलेला आहे। कल्याण पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे तलावाचं केडीएमसीनं स्मार्ट सिटी अंतर्गत सुशोभीकरण केलंय। तब्बल 19 कोटी निधी यासाठी खर्च करण्यात आलेला आहे। कल्याण बरोबरच उल्हासनगरमध्येही मुख्यमंत्र्यांकडून विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात येत आहे। आज आपण पाहतोय हे मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरचं कल्याण डोंबिवली हा सगळा जो परिसर आहे आता कात टाकू लागला आहे। बदल घडतोय, बदल होतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं मुंबईतले लोक ठाण्याकडे, ठाण्यातले लोक इकडे सरकायला लागले, कारण शेवटी परवडणारी घरं देखील आपल्याला मिळाली पाहिजे। शेवटी हक्काचं घर आज बीएसयूपी मध्ये मगाशी सांगितलं 12 वर्षानंतर, कुणाला 10 वर्षानंतर या घरांसाठी थांबावं लागलं। घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून ते देण्याचं काम आज या ठिकाणी झालंय। आणि त्याचबरोबर सगळ्या मोठ्या शहरांप्रमाणे मुंबई ठाण्याप्रमाणे देखील सुविधा या कल्याण डोंबिवलीला देखील एमएमआरला मिळाल्या पाहिजे, ही आपली भूमिका आहे। ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या पथकाचं सर्वेक्षण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। 34 तासांनंतरही आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयटी अधिकारी 2012 पासून आतापर्यंतच्या खात्यांचा तपशील तपासतायत। आयटी अधिकाऱ्यांनी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप सुद्धा जप्त केल्यात। या सर्वेक्षणादरम्यान आयटी अधिकारी आणि बीबीसी इंडियाच्या संपादकांमध्ये वादावादी झाल्याची ही माहिती समोर आली आहे। बीबीसी संपादकांनी आयटी अधिकाऱ्यांना कोणत्याही एडिटोरियल कंटेंटचा ॲक्सेस देण्यास नकार दिलाय। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण तशाच प्रकारची घटना देखील समोर येताना दिसते। कारण माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्या अडचणी वाढलेल्यात। मडमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी असलम शेख यांच्या स्टुडिओची पाहणी केलेली आहे। भाटिया आयलंड या ठिकाणी स्वतः ते देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळालेले होते। प्रॉपर्टी में जा रहे हैं बाहर के आप लोग जाते हैं नो मीडिया एक तो फैन बैठकर भाग मीडिया नहीं और नो मीडिया कमिश्नर और जो त्यानंतर वळणार आहोत आपण पुढच्या बातमीकडे। मंत्रालयामधून चालणाऱ्या बनावट भरतीचे धक्कादायक रॅकेट आता उघड झाल्यानंतर माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या नावाचा वापर करून मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय। बोगस लिपिक भरती रॅकेट प्रकरणी गोवंडी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह 3 विरुद्ध गुन्हा नोंदवलाय, तसंच एकाला अटक देखील केली आहे। यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती गोवंडी पोलिसांनी दिली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतलेली आहे। विद्यार्थ्यांची धोकादायक वाटेतून सुटका झालेली आहे। रस्ता नसल्यानं जीवघेणा प्रवास तिथल्या विद्यार्थ्यांचा सुरू होता आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर त्याची दखल घेण्यात आलेली आहे। शहापूर तालुक्यातील सावरदेव या गावामध्ये काही विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करत शाळेला यावं लागत आहे। या घटनेची गंभीर दखल संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली आणि तात्काळ जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की या मुलांचा जीवघेणा प्रवास थांबला पाहिजे आणि त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी 2 स्पीड बोट दाखल झालेली आहे। त्याचबरोबर 50 लाईफ जॅकेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे आणि आजपासून या सर्व मुलांचा जीवघेणा प्रवास थांबला आहे। प्रशासनाने आमच्या बातमीची दखल घेऊन आमच्या मुलांना तराफ्याहून जो जीवघेणा प्रवास होता त्यासाठी 2 बोट आणि त्याला लागणारं कुशल मनुष्यबळ
व तसेच लागणारे इंधन वगैरे पुरवलेलं आहे. तर शाळेच्या वतीनं शाळेचा शिक्षक या नात्याने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. मुंबईमधील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मंत्रालयात मंदिर ट्रस्ट आणि भाविक प्रतिनिधींची बैठक पार पडली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलिंगावरती बेल आणि फूल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आलेला आहे. चित्रपट सृष्टीसह मनोरंजन क्षेत्रामधील निर्माते आणि कलाकारांच्या मनमानीला आता शिंदे फडणवीस सरकार लगाम लावणार आहे. कारण चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांसहित निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासाठी एक नवीन नियमावली सरकारनं लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये कलाकार आणि कामगारांचं वेतन कायद्यानुसार द्यावं लागणार असून ते न देणाऱ्या निर्माते आणि कंत्राटदारांवरती देखील आता येत्या काळामध्ये कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तुम्ही घर घेताय तर ही बातमी तुम्ही पाहाच, कारण ही बातमी तुमच्यासाठीच आहे. महारेरानं नव्या वर्षामध्ये रिअल इस्टेट एजंटना दणका दिलेला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या बिल्डर आणि ग्राहक यांच्यामध्ये भूमिका बजावणाऱ्या एजंटना त्यांच्या व्यवहाराचा तपशील आता वर्षातून 2दा जाहीर करावा लागणार आहे. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी अनिवार्य असून एजंटना पहिला अहवाल 20 ऑक्टोबरपर्यंत संकेतस्थळावरती टाकावा लागेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता सदनिका, दुकानं, जमीन, इमारत यात गुंतवणूक करणाऱ्यांना एजंट निवडीसाठी या माहितीची मदत देखील होणार आहे. उरणच्या कारंजा इथं नवं मच्छीमार बंदर उभारलं जात आहे. उरणसह रायगडमधील मच्छीमारांना मासे विक्रीसाठी याचा फायदा होणार आहे. या बंदरासाठी सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीतून निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. 75 कोटीवरून 150 कोटींवर या बंदराचा खर्च पोहोचलाय. कामात खूप मोठी दिरंगाई झाल्याची तक्रारही मच्छीमारांनी मेरीटाईम बोर्डाकडे केलेली आहे. मात्र ना मेरीटाईम बोर्ड याकडे लक्ष देत आहे ना शासन आणि याचाच आढावा घेत आहे. तर 2 टप्प्यांमध्ये होणाऱ्या या कामाच्या पहिल्याच टप्प्याला तब्बल 2 वर्ष उशीर झालाय. बंदराच्या भरावामध्ये चिखलमातीचा भराव केला जात असल्याची तसंच कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार मच्छीमारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे केली आहे. काय तुमचा नक्की आक्षेप आहे? साहेब, हा जो बंदर आहे हा आमच्या समाजाने अत्यंत कष्टाने मिळून आणलेला हा एक प्रकल्प आहे. हा बंदर जेव्हापासून चालू झाल्यापासून इथले जे कॉन्ट्रॅक्ट आहे याची कामाची गती एकदम हळूहळू सावकाश चालू होती. त्यामुळे आम्ही लोकांचं आणि आता जे प्रकारचं या लोकांनी हे केलंय, आता चिखल मिश्रित हे जे भराव करत आहेत याची वारंवार आम्ही तक्रार केली. इथे कित्येक तरी पेपरमध्ये बातम्या दिल्या. 1-2 महिन्यापासून आम्ही याचा फॉलोअप देतो आणि अधिकारी वर्गांना सांगतो का बाबा याच्यात चिखल मिश्रित होत आहे, तुम्ही येऊन बघा. कोणीही येऊन बघत नाही. काय पुढचं काय तुम्हाला वाटतं? अशा प्रकारचं काम चाललं तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही पाठपुरावा केला. त्या लोकांनी बंदराचं प्लॅनिंग चेंज केलं. तर आम्ही तेच विचारतो का बाबा याच्या पाठीमागे असा कुठला अधिकारी आहे का बाबा जो एवढा समाज पण काही लोक येत नाही याच्या पुढं. आणि या लोकांच्या मुलं आज या कॉन्ट्रॅक्टरचा आणि या अधिकाऱ्यांचा पावलेला आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, उरण. जितेंद्र आव्हाड कथित धमकी प्रकरणामधील अधिकाऱ्यावरती आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय. महेश अहेर असा हल्ला झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. महेश अहेरवरती ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिथल्या एका पोलिसांना आंदोलक हल्लेखोरांवर पिस्तूल रोखलं. पिस्तूल रोखल्यानं हल्लेखोर शांत झाले. महेश अहेर आणि गँगस्टर सुभाष ठाकूर यांच्यातली ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आणि या ऑडिओ क्लिपमध्ये अहेरनं आव्हाड आणि त्यांच्या मुलीवर हल्ला करण्याचा उल्लेख केलाय. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकारी महेश अहेरवरती हल्ला केला होता. मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही आहे, त्यामुळे तो कोणाचा आवाज आहे मी सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू इच्छितो की 5 जानेवारी 2023ला मी सौरभ या गुन्हेगाराविरुद्ध बापडा पोलीस स्टेशनला एक पेन ड्राईव्ह देऊन एक FIR दाखल केलेला आहे, ज्यामध्ये माझ्या हत्येची सुपारी
त्यांनी घेतलेली आहे आणि तो त्याच्यात क्लिअर कट म्हणतोय की मैं अवार्ड साहब से बात किया, अवार्ड साहब बोला महेश मादरचोद है और मैं और महेश को मार देगा, मैंने उसका इंतजाम किया आहे. त्याच्यावर त्याला अटक झालेली आहे आणि तो सध्या जेलमध्ये आहे. तर त्यामुळे मी याच प्रयत्नात होतो की मला गेले 2019पासून मी मुंबईत सहाय्यक आयुक्त असताना 3 हल्ले झालेले आहे आणि मी तिथली अनधिकृत बांधकामं तोडली तेव्हा मला वारंवार त्यांच्याकडून प्रेशर होता. वारंवार माझी फॅमिली पण बाजूला उभी आहे. त्यांना माहिती रात्री बेरात्री दारू पिऊन मला व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या नंबरवर फोन करून वारंवार त्रास देऊन आई वडिलांना शिव्या दिल्या जायच्या. तुला फॅमिलीसह संपून टाकले सांगितलं जायचं आणि सर्वप्रथमची क्लिप मी तुम्हाला आता देतो आहे, ऑडिओ क्लिप. त्याच्यामध्ये तुम्ही नीट ऐका, त्याच्यात तो क्लिअर कट म्हणतोय. माझ्याविरुद्ध काही करेल म्हणून मी हे क्रिएट करून ठेवलं एक बॅकग्राऊंड. मी का करून ठेवलं आहे, हा नाग आहे जितेंद्र आव्हाड नावाचा आणि मी त्याचा फन उचलण्यासाठी आता उतरलो. मी बघा काय काय प्लॅनिंग केलं. मी आमचे शूटर लावलेत बाबाजीला सांगून स्पेनला, तिचा पत्ता शोधायला नताशाचा. तो जावई ठाण्यात नाही आला आणि त्याच्या बापाला किंवा कोणाला तरी एक अटॅक केला ना का तो 1 दिवसासाठी येईल. मी एअरपोर्ट बसून फिल्डिंग लावेल. माझं सांगतो, माझं पुढचं प्लॅनिंग सांगतो. यांनी जरा जरी त्रास दिला मी एकदम शातीर आहे. मी तो असा आला नाही ना तिथून पत्ता नाही भेटला तसा शोधून काढलाय. एरियाचा मिळालाय मला. स्पेन काय इंडिया एवढं मोठं नाही आहे. इथे विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे माझ्याकडे. इथे एक कांड केला ना तो आईबापाच्या ओढीने लगेच येईल रातोरात. माझ्या घराची सुरक्षा, माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. फक्त हा बाबाजी कोण आहे आणि तो कोणाच्या कुठल्या बाबाजीशी बोलतो याची माहिती पोलिसांनी घ्यावी. हे पोलिसांना धोकादायक आहे. जो माणूस एवढा कॉन्फिडेंटली सांगतो की मी सुभाष सिंग ठाकूरचा माणूस आहे, त्याला कुठल्या कायद्यान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो हे पोलिसांना व्यवस्थित माहिती आहे. 100% चौकशी केली जाईल आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा अशा प्रकारे कोणी नेता असेल त्यांना पूर्ण संरक्षण देऊन कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुठलाही आघात होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार ती जबाबदारी चोख पार पाडेल. तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता ही बातमी आहे एकट्या राहणाऱ्या वृद्धांसाठी अतिशय महत्त्वाची. कारण मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यानं एका एजन्सीमार्फत केअरटेकरची सेवा घेतलेली होती. मात्र त्या केअरटेकरनं त्या वृद्ध दाम्पत्यावर चाकू हल्ला केल्याचं समोर आलंय. चोरीच्या उद्देशातून हा हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी पप्पू जालिंदर गवळीला खून प्रकरणी बेड्या ठोकल्या. फरार होण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी पूर्वेला राहणाऱ्या चिपळूणकर वृद्ध दाम्पत्याकडे आरोपी पप्पू केअरटेकर म्हणून कामाला होता. मात्र घटनेच्या दिवशी त्यानं चिपळूणकर दाम्पत्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुधीर चिपळूणकरांचा मृत्यू झाला तर सुप्रिया चिपळूणकर गंभीर जखमी झाल्या. चिपळूणकर दाम्पत्यावर हल्ला केल्यावर आरोपी तिथून पसार झाला होता. काल सायंकाळी अंदाजे 7 वाजता हे पप्पू गवलेंनी त्यांचं घरचं घरी चोरी करण्याच्या उद्देशानं दोन्ही लोकांना चाकू मारले होते. चाकू मारलं की ते जागावरच सुधीर चिपळूणकरचं मयत झालेलं आहे आणि सुप्रिया चिपळूणकर गंभीर जखमी झाला होता. आरोपी पप्पू गवळी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकावर अटक केली. त्याची चौकशी केली असता चोरीच्या उद्देशानं गुन्हा केल्याचं उघड झालंय. 4 अलग अलग टीम तयार करून त्यांच्या पप्पू गवलीचा शोध सुरू केला. पप्पू गवलीचा शोध सुरू असताना तो सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून त्यांना अटक करण्यात आलेला आहे. हा पप्पू गवली एका एजन्सी थ्रू इथं कामात लागल्या होत्या आणि पप्पू गवलीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक 3 वर्षापूर्वीचा एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी पप्पू गवळीची चिपळूणकर दाम्पत्याच्या दागिन्यांवर नजर होती. त्यातूनच हा गुन्हा घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. गुन्हा घडल्यावर पोलिसांनी वेगानं हालचाली केल्यामुळेच आरोपी गजाआड झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर महामुंबईमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईच्या तुर्भे इथल्या नायलॉनच्या कपडा गोदामाला भीषण आग लागली आहे.
गेल्या काही तासांपासून ही आग धुमसतेच आहे. नायलॉनच्या कपड्यांमुळे आग चांगलीच भडकलेली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये. सुदैवानं आगीत कुणालाही दुखापत झाली नाहीये. बोरिवलीमधील केंद्रीय दूरसंचार विभागाच्या 5.5 एकर जागेवरील अतिक्रमण काढण्यात आलंय. एकाच दिवसात सुमारे 55 बांधकामांवरती हातोडा चालवण्यात आला. त्यामुळे अत्याधुनिक स्पेक्ट्रम संनिरीक्षण स्थान या बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर उपग्रह निरीक्षणासारख्या कामकाजाला वेग मिळणार आहे. या स्थानकाचा मुंबई, महाराष्ट्रासह शेजारील राज्यांना देखील फायदा होणार आहे. 17व्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचं आयोजन 24 आणि 25 फेब्रुवारीला मिरज इथे करण्यात आलेलं असून सर्व कामगारांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलेलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं तब्बल 12 वर्षांनंतर कामगार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलंय. 12 वर्षांनंतर हे साहित्य संमेलन चालू होते, पण निश्चितच कामगारांच्या मुलांना, सगळ्यांना, साहित्यिकांना सगळ्यांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून 24-25 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये बालगंधर्व ह्या नाट्यगृहात हे संमेलन 2 दिवसाचं संपन्न होते. कामगारांना उद्योजक कसं बनावं, कामगार म्हणून राहू नका, तुम्ही उद्योजक बनायचे एक डोक्यात घ्या, एम ठेवा डोक्यात. त्या दृष्टिकोनातून आम्ही काही मुलाखती ठेवलेल्या आहेत. DRIनं मुंबई विमानतळावरती एका महिलेला 84 कोटी किमतीच्या 12 किलो हेरॉईन ड्रग्जसह पकडलं. मुंबई विमानतळावरती DRIनं ही मोठी कारवाई केली. हरारे इथून आलेल्या या महिलेनं बॅगमध्ये 12 किलो हेरॉईन लपवून आणलेलं होतं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण महामुंबईच्या माध्यमातून पाहिल्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.